लता मंगेशकर चौकामधून वैभव परब आपल्या सोबत आहेत। वैभव, खरं तर उद्या नेमकं काय काय घडणार हे गणेश यांनी सांगितलं, मात्र गणेश यांच्याही फ्रेममध्ये आणि तुमच्याही फ्रेममध्ये एक गोष्ट स्पष्ट पाहायला मिळते की अयोध्या नगरीमध्ये असलेला लखलखाट हा खरं तर आपल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचताना दिसतोय। कशा प्रकारे संपूर्ण तयारी अयोध्येत झालेली आहे वैभव? विशाल, ज्या पद्धतीने आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर सांगत होते, जी माहिती याची देही याची डोळा सोहळा पाहण्यासाठी अनेक राम भक्त आहेत ते या अयोध्या नगरीत दाखल झालेले आहेत आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना वास्तुशिल्प असतील किंवा पेंटिंग असतील किंवा इकडची रोषणाई असेल ही एकंदरीत आकर्षित करताना पाहायला मिळते, कारण का सगळे राम भक्त या ठिकाणी हळूहळू दाखल होत आहेत। हे आहे वास्तुशिल्प। या वास्तुशिल्पानं अनेक राम भक्तांचं मन आहे ते आकर्षित केलेलं आहे। दुसरी गोष्ट एक इकडे दाखवावी लागेल की विशाल 17 डिग्री सेल्सिअस तापमान सध्या इकडे आहे आणि त्यामुळे खास करून लोकांची थंडी दूर करण्यासाठी अशा एका हीटरची व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आलेला आहे, कारण का थंडीचं वातावरण आहे। सगळ्यांच्या अंगात आपल्याला पाहायला मिळतं स्वेटर्स आहेत, कानटोप्या घातलेल्या आहेत, त्यामुळे थंडी पळवण्यासाठी खास व्यवस्था आहे ती इकडे करण्यात आलेली आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर हा लता मंगेशकर चौक आहे। या चौकामध्ये सगळ्या राम भक्तांचा एकंदरीतच मेळा भरलेला आहे। एक चैतन्यमय वातावरण, आनंदमय वातावरण इकडे आहे। लाऊड स्पीकर लागलेले आहेत। विद्युत रोषणाईनं इकडे सर्वांची मनं आहेत ती प्रसन्न झालेली आहेत, प्रफुल्लित झालेली आहेत। सगळा लखलखाट जसा तू सांगत होतास की हा संपूर्ण अयोध्या नगरीला एकंदरीतच लखलखाट हा विद्युत रोषणाईने आलेला आहे, परंतु राम भक्तांमुळे एकंदरीत ही सगळी अयोध्या नगरी आहे ही भगवीमय झालेली आहे आणि या भगव्या राम मंदिरासाठी अयोध्येच्या नगरीमध्ये जे राम भक्त येत आहेत ते प्रभू रामाचा जयघोष करतात। आपण जर इकडे पाहिलं तर एक सायकल वरून काही लोक आलेली आहेत, कोणी गाडीने आलेले आहे, कोणी ट्रेनने आलेले आहेत, फॅमिली सहित आपल्या इकडे दाखल झालेले आहेत। त्यामुळे एकंदरीत इकडचं जे वातावरण आहे ते अतिशय प्रफुल्लित आहे, मन प्रसन्न करणार आहेत आणि प्रभू रामाचा जयघोष इकडे वारंवार होताना पाहायला मिळतोय। नक्कीच वैभव आणि गणेश, वेळोवेळी या संदर्भातले सगळे अपडेट्स थेट अयोध्येहून एबीपी माझाची आपली टीम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहे। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।